एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद पार पडणार आहे। शिंदेची आज दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद पार पडणार आहे। सीएम पदाचा राजीनामा दिल्यानंतर ही पहिली पत्रकार परिषद असेल। शिंदे आता काय बोलणार याकडेच राज्याचं लक्ष लागलेलं आहे। एकीकडे आपण बघतोय भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी आघाडीवर आहे आणि त्यातच शिंदेंना भाजपकडून 2 ऑफर मिळाल्या होत्या आणि आता त्याच्यानंतर एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। तर आपली प्रतिनिधी वैदेही काणेकर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी उपस्थित आहे। वैदेही, काय अधिकची माहिती मिळते? आजच्या पत्रकार परिषदेमध्ये कोणत्या मुद्द्यांवर एकनाथ शिंदे बोलतील? नक्कीच आजची पत्रकार परिषद जी आहे ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय बोलणार, खास करून मोठ्या मौन नंतर काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कारण गेल्या 2 दिवसापासून एकनाथ शिंदे हे कोणाशीच संपर्क करत नसल्याची माहिती मिळत होती। आपल्या आमदारांना, आपल्या नेत्यांनाही ते भेटत नसल्याची माहिती मिळत होती। वर्षा निवासस्थानी ते काल वर्षावरून निघाले, त्यावेळेसही ते कोणाला भेटले नव्हते अशी देखील माहिती मिळाली आहे। त्यांच्या घरी या ठिकाणी अनेक मंडळी जी येतात त्यांनाही ते शक्यतो भेटण्यासाठी टाळत असल्याची माहिती मिळत होती। तर नेमकं हे एकनाथ शिंदे काय करतायत, खरं तर हा प्रश्न उपस्थित असताना आज एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद ठेवली आहे। अनेक प्रश्न उपस्थित आहेत। मुख्यमंत्री कोण होणार, कोणती खाती कोणाला मिळणार, महायुतीमध्ये मिठाचा खडा आहे का, त्याचप्रमाणे विरोधक ज्या पद्धतीने आरोप करतायत, ईव्हीएम संदर्भात प्रश्न उपस्थित करतायत आणि अशा अनेक मुद्दे आहेत ज्या संदर्भात एकनाथ शिंदे आज मौन सोडणार आहे। आज नेमकं काय एकनाथ शिंदे बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। गेल्या 2.5 वर्षामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक योजना ज्या राबवल्या त्यानंतर त्यांना जे यश मिळालेलं आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात खरं तर हे यश पाहता मुख्यमंत्री पद हे शिवसेनेला मिळालं पाहिजे असं शिवसेनेच्या नेत्यांचा हट्ट आहे। दुसरीकडे आकडा मोठा आहे, त्यामुळे भाजपच्या आमदारांचं असं म्हणणं आहे की भाजपकडे मुख्यमंत्री पद असलं पाहिजे, त्याच्यामुळे मुख्यमंत्री पदावरून महायुतीमध्ये अनबन सुरू असल्याची बाब देखील समोर आली असल्याची माहिती मिळत होती। मात्र त्या संदर्भात देखील स्वतः एकनाथ शिंदे हे खुलासा करणार आहेत। त्याच्यामुळे निश्चितच असे अनेक मुद्दे आहेत, गेल्या 72 तासामध्ये असे अनेक मुद्दे चर्चिले गेलेले आहेत ज्याच्यावर एकनाथ शिंदे स्वतः आज मौन सोडणार आहेत। आणि खास करून ते ईव्हीएम संदर्भात ज्या पद्धतीनं टोकाचा खरं तर वाद आणि विरोध होताना बघायला मिळत आहे, ज्या पद्धतीनं नवा मुद्दा हा विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे, या गोष्टीवर धन्यवाद वैदेही, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।